नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. तर कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा. ते म्हणतात ना, आपल्या नशिबात जे आहे ते कधीही चुकत नाही. जे नशिबात आहे तेच घडतं आणि स्वामी ही नियतीच्या पुढे जात नाही. पण आपण जर स्वामी सेवा करीत राहिलो, स्वामी सेवेत राहिलो, स्वामींचं नामस्मरण करीत राहिलो, तर केवढंही मोठं आपल्या नशिबात संकट असू दे, कुठलीही वाईट वेळ असू दे, ती सहजच टळून जाते स्वामींच्या सेवेने. तर याच गोष्टीची प्रचिती देणारा एक अनुभव मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर ताई म्हणतात की मी स्वामी सेवेकरी आहे. मी ग्रुपला ॲड झाले होते व यूट्यूबवर व्हिडिओसुद्धा बघायचे. मी स्वामींना पहिल्यापासून खूप मानायचे. माझ्या स्वामींची लीला खूप आहे. तर माझा अनुभव सांगते. माझ्या डिलेवरीला टाईम होता. डॉक्टरांनी अजून 15 दिवस दिलते. मला ब्लड कमी असल्यामुळे मला डॉक्टर रोज 2 सलाईन लावायचे. माझी शेवटची सलाईन झाली. गुरुवार होता. त्या दिवशी संध्याकाळी मी स्वयंपाक केला. अचानक पोटात दुखायला लागलं. माझ्याबरोबर घरात कोणीच नाही. माझं आपलं असं कोणीच नाही स्वामींशिवाय. मी माझ्या मिस्टरांना फोन केला आणि आम्ही दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी चेक केलं व डॉक्टर बोलले की डिलिव्हरी करावी लागेल. मला काय कळा येत नव्हत्या. त्या घरीच येऊन गेल्या होत्या. मला काही माहिती नव्हतं आणि मला काही कळालं नाही हे काय होते. माझी पहिलीच वेळ होती. डॉक्टर आम्हाला बाहेरगावी पाठवणार होते. माझे मिस्टर बोलले, एवढ्या रात्री कुठे घेऊन जायचे? तर डॉक्टर बोलले, 2 पर्याय आहेत तुमच्यासमोर. एक तर आई वाचेल, नाही तर बाळ. त्यांनी माझ्या मिस्टरांकडून असं लिहून घेतलं. मग मला रात्री 2 वाजता सीझर रूममध्ये घेऊन गेले. मी स्वामींना बोलले, आता माझा अंश तुमच्या हातात आहे. तुम्ही अशक्य गोष्टीही शक्य करता. मला भूल दिली. माझा विश्वास आणि माझं सीझर सुरू झालं. हीच बघा. माझ्या सीझरच्या वेळी स्वामीच माझ्या जवळ होते आणि माझं सीझर झालं. तर स्वामींच्या कृपेने माझं सीझर पूर्णपणे व्यवस्थित झालं आणि स्वामींच्या कृपेने मला आज मुलगा आहे आणि आम्ही आमच्या मुलाचं नावही समर्थच ठेवलं आहे. स्वामींची कृपा खूप आहे. स्वामींचे खूप खूप आभार. तर असा हा ह्या ताईंचा अनुभव आहे. केवढ्या मोठ्या संकटातून स्वामींनी ह्या ताईंना बाहेर काढलं की ताईंचं आपलंसं असं कुणीच नाही ना. त्यांची आई आहेत ना वडील आहेत. त्यांच्या असल्या संकटाच्या वेळी त्यांच्याजवळ कोणीच नव्हतं. तर त्यांची आई वडील दोन्हीही स्वामीच झाले आणि त्यांच्याजवळ सीझरच्या वेळी त्यांच्याजवळ त्यांच्यासोबत त्यांच्या राहिले आणि त्यांना त्या संकटावर मात देण्याची त्यांना धाडस दिली. आणि त्या ताईंनी पण पूर्णपणे स्वामींना शरण जाऊन सगळं काही स्वामीवर सोडून दिलं आणि त्या पण निश्चिंत झाल्या. तर आपण स्वामींना शरण गेलो की स्वामी सगळी जबाबदारी आपली घेतात. त्यामुळे मी सारखं म्हणते की तुम्ही स्वामींना जे काही करणार ते स्वामींना शरण जाऊन करा. तर खूपच छान ताईंना अनुभव आलेला आहे स्वामींचा. एवढं मोठं संकट ताईंचं टळलं. स्वामी म्हणजे डॉक्टरांनी ताईंना सांगितलं होतं की तुमचं बाळ किंवा तुम्ही या दोघांपैकी कोणीतरी एकच वाचेल. तर स्वामींनी दोघांनाही सुखरूप वाचवलं. एवढं मोठं संकट ताईंचं स्वामींच्या सेवेनं स्वामींच्या कृपा आशीर्वादाने त्यांचं टळलं. म्हणजे आपल्या नशिबात जे होणार ते होणारच. आता त्यांच्या नशिबात हे घडणारच होतं. पण स्वामींच्या कृपा आशीर्वादाने आणि स्वामींच्या सेवेने स्वामी त्यांच्या बघता टळून गेला आणि त्या संकटाची ताईंना झळही लागली नाही. एवढं मोठं संकट. अशा प्रकारे आपल्या स्वामींची लीला आहे. अगाध लीला आहे आपल्या स्वामींची. तर तुम्हीही स्वामींची सेवा करा, भक्ती करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.